तुम्हाला पण माझ्यासारखे मोमोज खायला आवडतं का? मग ही रेसिपी जरूर पाहा. आजचे मोमोज एवढे मस्त आणि जबरदस्त झाले आणि तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही, कुठलाही आकार न देता मोमोज बनून तयार झाले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, भिजवलेले सोयाबीन आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची घातली. मिक्सरचं आपल्याला उलटं बटन फिरवायचे. तीन ह्या भाज्या पटकन बारीक होतात. तुम्ही चॉपरमध्येही बारीक करू शकता, पण चॉपरमुळे काय होते, खूप साऱ्या कमी भाज्या बसतात आणि यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या बसतात मिक्सरमध्ये, म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये ह्या बारीक करून घेतल्या. तर कमी तेलामध्ये ह्या भाज्या पूर्ण वाफलून काढायचं, चवीप्रमाणे मीठ आणि वरतून आपल्याला पनीर किसून घालायचे. पनीर आणि सोयाबीनमुळे खूपच पौष्टिक मोमोज बनून तयार होतात. 1 चमचा सोया सॉस घातला, जिरे पूड आणि मिरे पूडसुद्धा घातली. पुन्हा आपल्याला मिश्रण भाजी चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचं पूर्ण पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे. त्यात वरतून कोथिंबीर घातली आणि थंड व्हायला ताटामध्ये घातले. त्याच्यात छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे. पूर्ण बॉल्स करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे. जोपर्यंत चटणी बनवत नाही ना, तोपर्यंत बॉल्स हे फ्रीजमध्ये ठेवायचे. चटणी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 ग्लास पाणी घेतलं, 2 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या घेतल्या, अद्रक आणि लसूण घातले. 2 ते 3 मिनटं पाण्याला चांगली उकळू द्यायची, म्हणजे चांगलं ते टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या शिजल्या जातात. आता पूर्ण चांगलं शिजल्या गेल्यात, गॅस बंद करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातलं, वरतून कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घातलं, मिक्सरला फिरून घेतलं. त्याच बाउलमध्ये थोडंसं तेल घातलं, बारीक चिरलेलं लसूण लालसर झाला की त्यातच आपल्याला वाटलेली चटणीसुद्धा घालून घ्यायची. गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा इथं साखर घालून घातली. तिने चव भारी लागते आपल्या चटणीला. 2 ते 3 मिनटं चटणीला चांगले उकळू द्यायचे. आता तोपर्यंत बॉल्स पण चांगले थंडगार झालेत. आता ते बॉल्स आपल्याला लगेच गव्हाचं पीठ घेतलं, त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे बॉल चांगले घुसवून घ्यायचे. वर मी गरम पाणी केले, गॅस बंद आहे. त्याच गरम पाण्यामध्ये आपल्याला हे बॉल्स घालायचे. असे हे 2 वेळेस करायची प्रोसिजर. लगेच स्टीम करायला 15 मिनटासाठी स्टीम करायला ठेवून द्यायचे. कुठलाही आकार न देता, पीठ न मरता, न चुरता मोमोज बनवून आपले तयार झाले. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघितलं ना, किती सोपी रेसिपी, कोणीही सहज बनवू शकेल. तर चटणी पण आपली बनवून तयार झाली आणि मोमोज पण बनवून तयार झालेत. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते कमेंट्स करा आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले. तर चला, तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.